तुम्ही कार्यक्रमासाठी दाखल झालेला आहात. विद्यापीठाचे सुद्धा आपल्याला काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहायला मिळतात. नक्की विरोध कशासाठी? मला या संदर्भात एवढीच कल्पना आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे व्याख्यान आयोजित करायचं होतं त्यावेळी विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. त्या पद्धतीनं विद्यापीठानं मला निमंत्रण दिलं होतं आणि मी निमंत्रणाचा स्वीकार केला. त्यानंतर आपल्या काही माध्यमकर्मींकडूनच मला विरोध होतोय असं समजलं, परंतु या संदर्भातला कुठलीही कल्पना मला नाहीये आणि आज मी तुमच्या समोर इथे व्याख्यानासाठी उभा आहे. त्यामुळे असा जर कोणाचा विरोध असेल तर माझी त्यांना विनंती आहे की या व्याख्यानाला बसा, ऐका, प्रश्न विचारा, कारण ही गोष्ट नवीन नाहीये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी बोलायला येतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांना खुद्द राज्याभिषेकाला सुद्धा विरोध झालाय. याच पुण्यात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याला सुद्धा विरोध झालाय आणि पहिला पुतळा उभारण्यालाही विरोध झालाय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही तब्बल 180 वर्ष ही लोकांच्या स्मरणात राहिली नाही, ही याही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही व्याख्यान करणं, विद्यार्थ्यांशी संवाद साधणं हा एक वैचारिक भाग आहे. आणि मी जेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून करतो. त्यामुळे मला असं वाटत नाही याला जर कोणी असं पत्र दिलं असेल तर अशी कुठली कोण आहेत आम्हाला कळलं नाही. त्याच्यावर विद्यार्थी सकल विद्यार्थी समूह असं काहीतरी ते रजिस्ट्रेशन नाही, नावं आहेत काही मुलांची, पण ते कोण आहे, नंबर नाही, कोण आहेत ते, मग कुणाचा छुपा अजेंडा कोणी राबवतोय? मला वाटतं जेव्हा विरोधाला चेहरा नसतो तेव्हा कदाचित विचारांची भीती ही मनात त्यांच्या बसलेली असते, तेव्हा विरोधाला असा कुठला तरी मुखवटा घेऊन पुढे यायचा प्रयत्न होतो. तसा असू शकेल. दादा नवीन ट्रेंड सुरू झालाय का? काल आपण बघितलं तर श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाला देखील विरोध झाला. आज तुमच्या व्याख्यानाला पत्र दिलं गेलं. त्यासाठीच माझी आपल्याला विनंती की जरूर आहात या व्याख्यान आपल्याला वेळेत सुरू करायचं. प्रयत्न झाला असं वाटतं, वातावरण कलुषित करते. मला वाटतं जर चेहरा समोर असता आणि काय नेमका विरोध आहे हे कळलं असतं तर मला त्यांच्याशी संवाद साधायला बरं वाटलं. एक शेवटचा प्रश्न, छत्रपतींच्याच राज्यात छत्रपतींचं म्हणजे ऐकायला विद्यार्थ्यांना आयकार्ड दाखवून जावं लागते, हे किती योग्य आहे? जाणून बुजून हे सगळं केलं जाते राजकीय पोळी भाजण्यासाठी. मला असं वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित विद्यापीठानं जर ही सुरक्षेच्या कारणास्तव जर अशी गोष्ट केली असेल तर ही विद्यापीठानं घेतलेली काळजी आहे. त्यामुळे मला वाटत नाही या मुद्द्याला आपण अशा वेगळ्या पद्धतीचं रंगत कुठली संघटना काय छत्रपती मांडत असताना बाबा कधी कुणाला घाबरायचं नसतं, कधी कुणाचा इतर विचार करायचा नसतो. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे छत्रपती मांडताय ना तोपर्यंत कुणाच्या बापाला या महाराष्ट्रात घाबरायचं कारण नाही.